तपोवन. तपोवनचं महादेव हे काय आहे आणि कुठं आहे? तर रामराम मंडळी, मी स्नेहल. आज आम्ही चाललो होतो तपोवनच्या महादेवाजवळ. तर ही अशी चालली आमची जायची तयारी. आजचं वातावरण तर लयच चांगलं होतं. आम्ही चाललो होतो एका गाडीवर 3 जण. ही समोरून पप्पा गाडी चालवत होते, मी आणि मम्मी मागे बसलेलो होतो. रस्ता तर बघा किती मस्त आहे, एकदम झाडं गिळं सर्व. मधात नाही जाता जाता काही तर रस्ते एवढे चांगले होते की बापरे, असं वाटते काऊनच एवढे मस्त आहेत म्हणून. हा आपला मारेगाव मध्ये जाणारा हायवे किती मस्त वाटते ना. 6K फॉलोअर्स झाले, थँक्यू सर्वांचं. आणि आता लवकर 10K बी करून द्या. आणि हा दुसऱ्या साईडचा रस्ता तर एकदम गोल 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 आहे. रस्त्याने जाताना आणखी एक हे नदीसारखं पण लागते, पण ही नदी नाहीये, हे धरणातलं सांडपाणी याचे एक्स्ट्राच पाणी राहते ना ते वालं. आज सोमवार होता तर एवढी गर्दी होती नाही, बापरे बाप काय सांगा. त्यातल्या त्यात श्रावण सोमवार मध्ये तर इथे खूप गर्दी राहते. तर हे आहे तपोवनच्या महादेवाचं मंदिर. सुरुवात अशी होते, अंदर गेलो, ताट वगैरे बनवलं आणि मग दर्शन करायला गेलो. बाहेरून हे मंदिर काही थोडं असं दिसते. असं म्हणतात की हे जे इथे महादेवाची पिंड आहे ती रामजींनी इथे स्थापित केलेली आहे. 3 दिवसासाठी राम, सीता आणि लक्ष्मण हे इथे थांबले होते आणि त्यांनी मग तेव्हा हे महादेवाची पिंड स्थापित केली होती. तेव्हापासूनची ही शिवलिंग सध्या पण आहे इथे. कोणी असं सुद्धा म्हणते की हे मंदिराच्या बाजूचं जे झाड आहे ते झाड लक्ष्मणांनी लावलेलं आहे. दर्शन वगैरे झालं, मग आम्ही आलो बाहेर. जेवण करायचं होतं, एवढं सर्व होतं जेवायसाठी. बाहेरून काही सर्व असं दिसत होतं. खूप सर्व दुकानं सुद्धा लागलेली होती. मम्मीला म्हटलं होतं यातलं एक ट्रॅक्टर घेऊ म्हणून, वावरात का मी. मम्मी म्हणे नाही नाही, लय मोठं ट्रॅक्टर होऊन जाईल, आपल्याला एवढं मोठं ट्रॅक्टरची गरज नाही म्हणून. त्यानंतर तिकडून वापस आलो. बसू बसू एवढे पाय दुखत होते की मग मी त्या गाडीतनी उभी राहिली. भीती तर लय वाटत होती, पण मजा बी तेवढीच येत होती. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.